ह्याचं काय ह्याचं आत आलो शेडत ह्यो डायरेक्ट इथं असतो इथनं येतो इथं कधी कधी तर डायरेक्ट इथनं येतो उराव असा उडी मारू तो टाक्या जा घ्या आता बाहेर दार उघडले जा 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 फिरून या जा 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 इकडे इकडे टाक्या इकडे तू तेवढा बाहेर जा जा तर आज झाला भरपूर वेळ मला भरपूर वेळ म्हणजे भरपूर वेळ झाला वाजले किती बघा फोन आला महत्वाचा हॅलो हा बोला की सुलतान उजवी नाही आतनं बाहेरनं कुठनं पण हो डावीचा पाहिजे तडाका पण जास्त आहे खालनं तळ अरा अरा डावीचा पाहिजे उद्या काय परवा दिवशी हा उद्या हा हा उद्या उद्या बघा मग का होते का हां चालतंय 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 तसं काय नाही विषय या म्हणा बघा तर चांगला तरी असं आपलं तुम्ही राहू अरे तर वेळ भरपूर झाला वाजले 9:31 तर मला तिला आवडायचं सगळं आणि काल काय झाला विषय श्रेष्ठाच्या मम्मीनं मला एक गोळी दिली कारण की लय दुखत होतं माझं ते मागोसनं तुटलं ते आला टाक्यात मागोसनं तुटलं ते लय दुखत होतं मला पळत मग तिने कुठली गोळी दिली कोण असतो ती गोळी खाली ती सकाळी 9ला उठलो आणि मला जाणवलं नाही परत आयला उष्ण तुटल्या मागं दुखायचं थांबले पाक आता जरा शिकळ्या लागल्या चला आता ती गोळी डबल खाणार ठीक आहे जागी बाहेर दार लावणार आहे चल ओके आता गंमत वाटा घ्यायची टाक्या 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 ये बरं अंको टाक्या 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 ये अंको अंको यो 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 अंको यो 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 अंको यो रो बाळा यो 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 अंको यो यो कसं थाय थाय करते बघा चावण्यासाठी काय खात पण नाही नुसतं ये अंको अजून इथंच आहे बघा हो त्याला मला चावल्याशिवाय त्याचं समाधान होणार नाही बहुतेक ये बाबा ये चावा ये जा तिकडे कडेच गाठली तर ह्यो भाज्याचा विषय ह्यो आपला भाज्या शीट काल दोन्ही फेरत छान पळाला आता भाज्या पण आवडून घ्यायचा आहे आणि ही बघा भाज्याला जखम झाल्या ही तेवढी धुवून घेतो डॉक्टर साहेब येतो म्हणलेली त्याला इंजेक्शन वगैरे करायचं आहे चला आवडतो बराबर आता बघू शकता बघा त्या साहेबांनी पुढे वैरण दिसते का नाही इकडे सगळी चोसाडी शाळी या भाजी पुढे वैरण सगळी भाज्यानं गवात कॉल टाकलं धुळा उठवला सुंदर जरा नाही शांत आता पहिले कधी नाही मारत सुंदरला धुवायचा आहे वेळ नाही काही चला घेतो आवरून बराबर गाणी लवकर मस्त होती तर श्रीशाची मम्मी आलेली आहे हे बघू शकता मला वेळ झाला सगळं आवराय शेडतलं म्हणून काहीतरी घेऊन आल्या डबा आणलाय का काय आणलाय तेच मला माहीत नाही आणि तिला माहीत पण नाही मी व्हिडिओ करतो तिचा बहुतेक डबा आणलेला आहे नाही 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 काय आणले आत्ता ध्यानात आलं शेडला गारवा करायचा आहे मागच्या गारवानं नारळ फोडायचा आहे मग बैल बांधायचे म्हणून अजून बैल बांधले नाही त्या दिवशी चुकून मी बांधलं तर माझ्या जाळ धुवून निघाला संकट म्हणजे एवढं केलं नारळ फोडायचे बैल का बांधला परत आणि आता बांधला मग चला पिकअप मला आडवी लावायची जरा तर साहेबांचं बघा काय चाललंय आले मी किती वेळ झालं आवरा की गारवा करूया तर बांधून झाले तर पूर्णच असं फिट्ट करायला लागलेत कारण त्यासनी इथं झोपायचंय आणि अशी गाडी लावल्या तिरकी का तर म्हणजे तिकडनं येणाऱ्याला पण कुणाला काय दिसायला नको इथं खॉट आहे इथं
ती दुपारची विश्रांती आता इथंच घेणार आहे. ती डबा कुणा बसणं तर पाठवून देतो सकाळ संध्याकाळचा काय. हा आणि असं की तुम्ही बघू शकता आता काय आपल्या पिकअपवरचा छकडा खाली येत नसतो. आलं मनात उचलली बैल घाटली गाडीत निघालच साहेब. बरोबर ना. व्हिडिओ करताना ते ठरलेलंच आहे. कुठलं गाणं म्हणत होतीस? कुठलं म्हणत होतीस सांग की ग. तर आपलं नंदी बघा 5005 फॅमिलीचं कसं बसली ती गपचूप दाखवा. का नात तर ती काय सुरुवात सुंदर बसून होत्या. हे सुंदर, हे बाज्या, हे भद्रा, पिंट्याच तोंड दिसणार रायफल आणि इकडं रायबा शेट टाक्या आले हो का. टाक्या बघा टाक्या रात झाली वर निघाला बसायला. आता वराड देऊ टाक्या गंमत तुम्ही बघू शकताय. सारखं बाटायला डोळ करते ना. आज सगळ्यांच्या आवडती वैरण टाकली आज. तुम्ही गव्हाणीतलं दाखवा फॅमिलीला. बाजीनं चकचकीत पुसून वैरण खाल्ल्या. रायबानं थोडीशी राहिलं सुंदर आणि तो पिंट्या लय वैरण बाकी. ही चोसाडी येते. ह्यो लय चोसाड आहे सुंदर. आता हा पगल्या खात नाही तसा. ही भाज्याची काय आवडती वैरण आहे त्यामुळे भाज्यानं चाटू पुसून खाल्ली असेल. ही दोन्ही तसली आहे ती. आला बघ रायबा शेठ शेण ठेवल्या भाज्याला एक कण ठेवलेला नाही. आणि इकडे यायची आणि भाज्याला धुरी द्यायची जरा. डॉक्टरने सांगितली धुरी द्या कारण की सकाळी जरा सर्दी पडत होती. सर्दी पडली पाकच गेली. तर काय रे भद्र त्यासून सांगा आता उद्यापासून बाहेर आहे मला. तुला काय झालं म्हणून याचं नसते दुपारचं अशी शांत बसलेली असते तिथं. आणि मॅट सगळ्याच पुरते हो का. ह्यो बादशाह झाला खरं भाद्रा एकटा बसतो मॅटवर. काय झालं त्या गेलाय अगं रायबाच्या डोळ्यातनं पाणी आलं. आले ग टाक्या मागला झिटाला गे टाक्या. मग तू बसून दिला झाल्यास बायलाच मी काय रे बाळा. मी आहे की राहू दे तुझी आई आली नाही. हो का हे डोळ्यातलं पाणी काय नाही बाबा काय करत हात पण लावून घेणं माझ्याकडे. माझ्याकडे हात पण लावून घेणं. तर ही बघा आपलं 5005 फॅमिलीचं सपार खूप छान असं झालंय. हिथं बसलं तर हिथनं उठ वाटत नाही. इकडं आलं हिथनं हाल वाटत नाही असा विषय आहे. चला काय आणले गारवेल पाणी दगडावर सोडायला पाणी पण आणले. तर सगळं हे का करायला लागलो का आपण. होय काय माहीत नसतं का. हा करायचं असतंय कुठल्या पण नवीन जागेवर अशा गोष्टी. नवीन जागेवर म्हणा आपलं साधं सोपं हा ना. शांत होती. गारवा करायचा म्हणजे काही निगेटिव्हिटी असली तर गार हा समजणाऱ्या भाषेत सांगते मी. आपलं निगेटिव्हिटी शांत करण्यासाठी पहिल्यापासून कुठल्या पण शुभ कामाची सुरुवात नारळ वाढवून केली जाते आपल्या ह्याच्यात. आता किरकोळ तेवढं काम राहिलंय खरं 20% शेडच आहे. वरण कळू बांधायला राहिला एवढंच. आला टाके तर इथं बघा हळदी कुंकू लावायचं चालू आहे. आता एकच राहिले तेवढं इथं सुंदरला तेवढी जागा करायची. ती जरा लेवल करून घ्यायची. तेवढंच राहिले. सुंदर इकडं असणार आहे मार्क आहे त्यामुळे इकडं तोंड करून ह्या जाग्या भाज्या. इथं ह्यो आपला पिंट्या रायफल. तिकडं
भाद्रा शेट रायबा शेटला जागा बाई रायबाला इथं बांधलं का ती जाळ हे फाडलं बघा नीट तिनं. पाणी होत की जरा त्याचं ट्रॅक्टर फिरवल्यामुळं किती जाम झालंय बघा. टग्या शान होऊ नकोस. तरी असा दही भात आणलाय आणि आमच्या इथे जसं करतात तसं हा दही भात असा हा देवांच्या पुढे. आणि आता हा राहिलेला दही भात पूर्ण शेडवर आणि शेडच्या अवतीभोवती पसरायचा. आणि आता तुम्ही नारळ वाढवा. नारळ सोला पाहिजे की. नाही नाही हाय तसा वाढते. पाक शेंजू ठेवायचं नाही काय नाही होत. तर ह्या जागेत आम्हाला या गोष्टी साध्य होऊ देत. पूर्ण गारवा होऊ दे, नंदी सुराला लागू दे, नंदीसनी सुख मिळू दे. सुख मिळू दे, बसल्यावर शांतता लाभू दे त्यांच्या जीवाला. बाहेर बिरा खरं खायची हा. होय. पळायचं आहे. आणि कुणासाठी पळायचं आहे? कुणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी पळायचं. त्यांचं काय आहे, त्याचं काय कळतंय, पळायचं आहे, करायचं आहे. हा होय. सगळं ते आपल्यासाठीच करणार आहे. याच्यावर पण टाकतेस काय? हा तिकडं टाकी रानात जाऊन. चप्पल वाटलं नाही की मला तो इकडे टाक. त्या बाजूला जाऊन टाकते मग झालं. टाक्या ये रे टाक्या. त्याला पण काय आलं त्याचं नोट टाके. होय मागं बघितलं. छान वाटतं इथं आणि खरंच लई छान वाटतं. कुठं छान वाटते खरं सांग तुला. सगळीकडे तिथं त्या खोटावर वाटते का इथं? म्हणजे सगळीकडेच वाटतं. मी मग तू इथंच खोटा आणायची. मग तुम्हाला तीच म्हणते त्या बाजूला खॉट ठेवू. तिथं ऊन पडते ग. अहो आपण कधी बसणार? 5 वाजता. हं? मी तिथं ठेवायचो इथं पहिले यात इथं इथं तिथे नंदी बांधायचं. नंदी गारा तिकडं पुढं जागा आणि बघू. इकडे चूल घालायचे. ठरलंय आमच्या घरात. पोरीसनी चोली इथं घाल्या त्यात खोट ठेवल्या का? अहो विषय कसा माहिती आहे का? वाऱ्यानं पेटणार नाही. पुढे होतंय. आता मी नेट मारली की आणि झाडायचं त्या डाल तिथं घालायचं. तिच्या पाईप आहेत का? तीन पाईप आहेत ते का? आणि घाण काढायची तिथले किरकोळ राहिले काम आता. तिथली माती सफाई करायची आणि तिथे काला वाढायचा आहे. तिथंच बसून काला वाढायचा आहे हा भुई करणार आहे. म्हणजे अहो आता जेवण जेवढं करणारी जागा आहे ना ती तेवढी जागा करणार आहे. व्हायला भारी का? इमॅजिन केलं तरी असं तोंडाला पाणी सुटतं. तिथं काय चूल घालणार आहे. चूल मागवायची आता. चूल मागव. कशाला मागवतेस? मी देतो करून. मी इंस्टाला बघितलं चूल. इंस्टाला चूल बघितलं एक. काय कशी 100 करायची? रुपयाला चूल इत्या. कशी करायची ती? नाही ना मोठी करायची चूल. मोठी नको चूल जेवण करायला आपल्याला. चूल कुठं करायची असं? इथं अशी इथं. वरही लागलं नाही पाहिजे. काय संबंध एवढा थोडी नाही रे. म्हणून बारकी छोटीशी चूल आणायची. इथे चूल करायची. हा. ही सगळं सफाई करून घ्यायचं एवढं. मी काय तिथं गेले तर काय होतं? कुठं? इकडच्या बाजूला का? मी तुम्हाला पत्रा मारून देतो की. इथनं असा एवढा आडवा पत्रा मारून देतो की. मग इथं का नाही? तिथं शेड जवळ नको म्हणतो ग. उलट चांगलं आहे ना. धूर डायरेक्ट शेडच जाईल. विचार शिता करा. काय ह्यो आहे काय नाव आपला सुंदर. तुम्ही लय इकडे इकडे कुणाला चालणार नाही. इथं बांधा इथं. तिथं बाजा फिरतोय की परत इकडे बाजा. असा एक कणूक मारा की. आणि त्या झाडाला आणि त्या झाडाला तिरका. आणि त्या राहिलेला कडबा इथे टाका की. झाला विषय. सुंदरला बी आणि आम्ही काही जेवण करायला पाठच येणार आहे 5 वाजता. ते काय काय होतं जेवण असते म्हणा. मग तेच की. तर चला करूया करून झालो आपली फॅमिली बरोबर शेअर करा. आता घेऊ पास एका दिवसात ही सगळं घाण बिन काढून घेऊया. होय आणि गुलाबाची फुलं बघा. चांगला फुलला गुलाब. मस्तच. हो का? आणि तर आणि कसली का वेगवेगळे झाडं आणून लावूया. होय. ही महत्वाचं काढायचं आहे मला सगळी काम तिथं नाशक मारून घ्या की आधी. इथं काहीच घाण ठेवायची नाही काहीच. कारण की नंदी असणार आहेत आपल्या इथं. बिचारी बाहेर असते आज कसं त्यासनी पण म्हणली असते कसं भारी वाटतं बैल म्हणली असत्या. असं त्यात उद्या बस उद्या शनिवार नाही आता रविवार बसणच. तसं काय नाही. गारवा झाला की. नाही शनिवार नक्की नाही आपल्याला. चल पुढं करणार थांबा. कॅमेरा घेऊ. तिथं जरा शेवऱ्या लावायची त्या कडन शेवऱ्या का तत्तू लावायचं काय कळण. तत्तू एक झाड.
एक तत्तू कांडीचा शेवऱ्या तत्तू लावला का ना डाट गोल. तत्तू एक आणि एका की तत्तू एका ह्याला आणि शिवरी एका ह्याला. मला काय हळदी कुंकू लावतेस काय? होय मी लावू का तुला? लगीन झालंय तुमचं म्हणलं. काही बघा की माझं लग्न झालंय ते कळते, तुमचं लग्न झालंय ते कळते का का? का अभि तू म्हणजे जवान होय म्हातारा झालास आता. नाही काढू नका शेंडी सगळी. आता एखादी कोण बघायला आलं तर म्हणलं काय केली काय केली तुझ्या मागं काय केली तिनं दिलं तिनं. भानामती करामती केलेत. केलेलं नाही आम्ही आपल्या 5,005 गरीबाच्या सत्राला गारवाच्या. गरीबाचं तर गारवा केलं कसलं गारवारं सुटलं बघा बर्फागत. आणि ही आम्ही एवढं करत नव्हतो, पण जी आता हळूहळू आठवायला लागले, पहिली माणसं जी करायची ती खरंच करणार आहे आम्ही सगळं. आणि ह्या ह्याचं पाण्यातच गवानीवर शिंपडा. आमची गवान म्हणायचं अशीच बहरत राहू दे आणि एक 10-15 नंदी दावणी देऊ देत. बाई म्हणजे हे रात्रंदिवस इथं कसं राहतील ह्याचा बंदोबस्त लावायचा. बघाय वाटतं सोपं नाही बाई लय आहे. माझं मला माहित काय चाललंय. पुत्र राहिलं माझं. ह्याचं मैदान करू का त्याला पळवू का ह्याला पळवू असं झालंय. तर यावेळी सगळ्यांच्यावर लक्ष नाही. पहिलं काय होतं एकावर लक्ष येत राहायचं. यावेळेस सगळं व्यवस्थित नियोजन चालू. माझ्यावर लक्ष आहे, रायबावर लक्ष आहे, बाजारावर लक्ष आहे, चिंट्यावर आपल्या रायफलवर लक्ष आहे. अजून ती ब्रह्मा शेटी यायचं आहे. ती अजून याच आहे ती दावणीचं वसतात. टोपी हे आणलेलं नाही टोपी. ठीक आहे, तुझी साडी बघ. थांबा टोपी देते तुम्हाला, 1 मिनिट थांबा. तू कुठे आहे ना? कशी आहे टोपी बघू. तर कसा आहे जुगाड. रायबाच्या आईचा हे जुगाड. लगेच टोपी तयार केली. येळकोट जय मल्हार. कसा आहे देव बाप्पा खावा आणि आमच्या आपल्या दावणीला देव बाप्पा, आमच्या नाही देवा तुझ्या दावणीला यश दे. होय काय करायचं इथं ठेवायचं का नाही? इथंच असू दे. मग लागते नाही लागत. खाली चालते ना. खावा प्रसादच आहे. त्या आमुष्याचा नारळ आहे, आपल्या घरचा नारळ आहे. घ्या 1 वाटी घ्या ती घरी. मी पण खाते आज आहे उपवास. वडला मी वाढवलं. वासाला कसा गोड. कशी आहे टोपी. कढीपत्त्याला पण घालाव. कोणी झाड ठेवा सांगितलं. मग होयच की 1 वांग लागलं त्याला. जंगली वांग्याचं झाड आहे ते. त्याला आता गोल करायचा. साडी बांध्या. वेळ नाही का? चल खात नाहीत खरं. पाय वगैरे लागला तर ओ नको चला घरी. घरात कोण नाही, कोण म्हणजे कोण नाही. मी लॉक करून आल्या. चिक्या झोपलाय घरात. ओ लक्ष्मीचा विषय कधी शेअर करणार? 4 वाजता. नाही मग आता लक्ष्मीचा विषय उद्याच्या व्हिडिओ येतो. काय नाही विषय किरकोळ विषय आहे. आज सांगून टाका इथंच काय आता लक्ष्मीचं. लक्ष्मीचा विषय सांगतो तर लक्ष्मी ही पहिले जे चहा मालकाकडून आपण आणलेली हा. त्या मालकाने दिल्या माग. आणि हे सगळं भाऊजींनी आणलेली, भाऊजींनी रिटर्न दिली. आणि मला दिलेली पण माहित नाही. मी घरात आलो, घरातून शेडमध्ये आलो. शेडातून बघतो तर लक्ष्मी लक्ष्मी कुठे गेली. परत कळाली लक्ष्मी नेत्या. कारण की ती मालक आधीच मागे लागलेली. हा. लक्ष्मी देत आहे का म्हटलं न्या जावं, कारण की लोड पण यायला लागला आपल्याकडं. आणि आता भरपूर जणांना असं वाटेल की मग बाबऱ्याचं काय. हो बाबऱ्याचा विषय फेल झाला. परत त्याच्यावर 2 वेळा म्हणजे चांगलं जे रायबाला सिमेंट दिलेला, म्हणजे रायबाच्या वेळेस रायबाच्या तिसरी सिमेंट दिली तरी राहिलं नाही. त्याच्यावर ती मध्ये मग इकडे द्या तिकडं राहिलं मग वगैरे दाखवलं 1 नंबर मधलं. म्हणजे मला पण लोड येत होता. आता घरातली वाढायला लागली ती एवढं पसार आहे. दुधाचं काय आहे का म्हणलं काय नाही. मग म्हटलं आता म्हस घ्यायची आपल्याला. कोणाची म्हस असली तर सांगा स्वस्तात मस्त. होय देशी पाहिजे. देशी दूध खायचं तर ओरिजिनल खायचं. आपल्याला देशी म्हस पाहिजे. डेअरीत घालायला नको आम्हाला म्हस. बस नवत आम्हाला घरात दूध खायला पाहिजे. त्या ह्यानं नक्की सांगा, कारण मुली पण आता दूध खायसारख्या झाल्यात. आणि आम्ही म्हशीच्या शोधातच आहे. अशा मोठ्या मोठ्या म्हशी नको आहेत, कारण त्यांचा काय उपयोग नाही. चाटचुटीत पाहिजे. चला जाऊया आता घरी जाऊन खाऊया. तर लक्ष्मीचा विषय आता सांगितलेला आहे आणि राधा दाखवायचे. हो राधा थांबा गाणं बंद होऊ दे.